वो फिर नहीं आते. लेखक अमित पिडवे. आवाज जगदीश हिरेमठ. स्वतः डॉक्टर असूनही पेशंटचा नातेवाईक या भूमिकेत एका मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या टेरेस कॅन्टीनला बसलोय. समोर सँडविच घेऊन. आजचा 3रा दिवस. हे असंच काहीतरी खाणं चाललंय माझं. आजूबाजूला टेबल्सवर असेच रोजचे दिसणारे नातेवाईक दिसायला लागलेत. कोणी कॉन्टीनचं दाल खिचडी खाताय, कोणी पनीर चिल्ली. जसं असेल तसे नाईलाजाने खात बसलेत. तितक्यात एक ग्रुप येतो. हातात टिफिन्स घेऊन. तुळतुळीत ब्राऊन कलरच्या टेबल टॉपवर डबे ठेवले जातात. खुर्च्या मागे ओढून ते सगळे एक एक करत बसतात. त्यातील 2 बायका टिफिन्स पुढे ओढून वरच्या कडीच्या नाकातून खिट्टी सरकवतात. डबे उघडले जातात. घरच्या झणझणीत मसाल्याच्या लाटेची एक लहर हवेत दरवळते. दोन्ही चिमटीत दाबलेला ओठांकडे चाललेला सँडविचचा ढीग. त्या वासाच्या लाटेने मी सँडविच न खाताच परत प्लेटमध्ये ठेवतो. त्या ब्रेडच्या फटीतून टोमॅटोचा एक तुकडा जीवदान मिळाला असं वाटून हळूच आश्चर्याने बाहेर डोकावून बघतो. डबे मांडले जातात. पनीर भुर्जी, भरलेलं वांग, मसाले भात, पेपरमध्ये गुंडाळून आणलेला जाडसर मऊ चपात्याचा ढीग. पलीकडच्या टेबलवरचा दाल खिचडीवाला उगाच खिचडीच्या पोटात मान टाकलेला प्लास्टिकचा कुडमुडा चमचा घुसळत बसतो. पनीर चिलीवाला बहुधा मीठ मिरी पुडी फोडून प्लेटवर भुरभुरतो. माझी आणि पनीर चिल्लीची समोरच्या वांग्याकडे एकाच वेळी बघताना नजरानजर होते. दोघेही खिन्नपणे हसतो. त्याचा चेहरा ओळखीचा वाटतो. अरे हा तर आयसीयू बाहेर बसून राहणारा तोच की. त्याची बायको ऍडमिट आहे नाही का? आठवडा झाला. आता खाताना मास्क काढल्यामुळे ओळखू यायला वेळ लागला. आताशा लोक मास्क नसताना ओळखूच येत नाहीत. इकडे जोरदार जेवणाची मैफल रमली. हसत खेळत लोक चालू आहेत. दाल खिचडीवाला तोंडात चमचा घालतो. गरम घास खाल्ला असावा किंवा आणखी काही असावं. बाटली उघडून घटाघटा पाणी पितो. पुन्हा अधूनमधून त्या टेबलाकडे बघत खिचडी खात राहतो. हॉस्पिटलमध्ये नातेवाईक काय, कसं, कोणत्या मूडमध्ये खात जेवत असतात यावरून सुद्धा त्यांचा पेशंट कोणत्या कंडिशनमध्ये आहे याचा आपल्याला अंदाज येत असतो. कोण जाणे या क्षणी कॅन्टीनमध्ये थाळी खात बसलेला एखादा आदल्या दिवशी रात्री बायकोच्या आजचं सुगरण जेवण घेऊन तृप्त झालेला असतो. काल रात्री इतकं तुडुंब जेवून देखील उगाचच आमटीत जरा मीठ कमी पडलंय असं कुरकुर करून जेवणात त्याने मिठाचा खडा घातलेला असतो. हाच तो प्राणी. सकाळी अचानक चक्कर येऊन पडली. वरवर किरकोळ वाटणारं कारण झालेलं, पण आता आयसीयू मध्ये बेशुद्ध अवस्थेत झोपलेली त्याची बायको. आयुष्यात कधी काय घडेल याचा भरोसा नसतो हेच खरं. घरातलं समोर आलेलं अन्न असो व आयुष्यात जमलेले जवळचे लोक असो, आहेत ना जोवर आपल्या आयुष्यात तोवरच त्यांची किंमत समजून आली